नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि कंपनी निवडली आहे, अशा काही शेतकऱ्यांना एक स्टेटसमध्ये ऑप्शन दाखवत आहे. ते ऑप्शन म्हणजे ॲप्लिकेशनचं करंट स्टेटस तुम्हाला पेंडिंग फॉर व्हेंडर पेमेंट कन्फर्मेशन असं दाखवत आहे. आता हे स्टेटस कोणत्या शेतकऱ्यांना दाखवत आहे? त्यांना हे स्टेटस कशामुळे दाखवत आहे आणि याचं सोल्युशन काय असू शकतं? याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसंबंधी महत्त्वपूर्ण अपडेट्स तसेच माहिती पुरवत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनलही असून यावरही खूप सारे शेतकरी सोलार संबंधी वेगवेगळ्या योजनांची माहिती घेण्यासाठी जोडले गेलेले आहेत. तेही तुम्ही जॉइन करायला विसरू नका. तर पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट पुरवठादाराच्या पेमेंट पुष्टीकरणासाठी प्रलंबित अर्जाची सद्यस्थितीमध्ये पाहू शकता. यांचा 3 एच-पीचा पंप आहे. यांनी पुरवठादार म्हणजे कंपनीही निवडलेली आहे, परंतु अर्जाची सद्यस्थिती म्हणजे अर्जाचं करंट स्टेटस यांना काय दाखवत आहे? पुरवठादाराच्या पेमेंट पुष्टीकरणासाठी प्रलंबित. तुम्ही इंग्लिशमध्ये चेक केलं तुमच्या ॲप्लिकेशनचं करंट स्टेटस आहे ते पेंडिंग फॉर व्हेंडर पेमेंट कन्फर्मेशन. यांचा 5 एच-पीचा पंप आहे. व्हेंडर शक्ती पंप निवडलेला आहे आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी यांनी व्हेंडर सिलेक्शन केलेलं आहे. कंपनी निवडलेली आहे. परंतु यांचं करंट स्टेटस जे आहे ते पेंडिंग फॉर व्हेंडर पेमेंट कन्फर्मेशन असं दाखवत आहे. आता हे ऑप्शन कोणत्या शेतकऱ्यांना दाखवत आहे हे आपण अगोदर जाणून घेऊयात. हे जे ऑप्शन आहे ते अशा शेतकऱ्यांना दाखवत आहे ज्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा सोलारचा अर्ज भरत असताना बूस्टर पंप येस केलेला आहे किंवा मोनोपोल पंप जो आहे तो येस केलेला आहे. म्हणजे अर्ज भरत असताना त्यांनी येस केलेला आहे आणि त्यांनाच करंट स्टेटसमध्ये पेंडिंग फॉर पेमेंट कन्फर्मेशन असं दाखवत आहे. अशाच शेतकऱ्यांना पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन असं दाखवत आहे. त्या ज्या शेतकऱ्यांनी बूस्टर पंप येस केलेला आहे त्यांना त्या बूस्टर पंपाची अतिरिक्त किंमत भरावी लागेल आणि ती वेंडरकडे भरायची आहे आणि ती अतिरिक्त किंमत वेंडरला पोहोचल्यानंतरच वेंडर जे आहे ते तुमचं पेमेंट कन्फर्मेशन करणार आहे आणि त्यानंतरच तुमच्या अर्जाचं करंट स्टेटस चेंज होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज भरत असताना तुम्हाला एक ऑप्शन आहे बूस्टर पंप आणि मोनोपोल तपशील जर आवश्यक असेल तर. आता काही शेतकऱ्यांनी इथं काय केलेलं आहे अर्ज भरत असताना याला यस केलेला आहे. ज्यांनी मोनोपोलची उंची बदलायची आहे का याला यस केलेलं आहे. त्यानंतर मोनोपोलची उंची त्यांनी घेतलेली आहे. बूस्टर पंप हवा आहे का यालाही त्यांनी यस केलेला आहे. येस केल्यानंतर तुम्हाला बूस्टर पंपासाठी अतिरिक्त किंमत भरावी लागते. बूस्टर पंप काय आहे पहा. पाण्याचा दाब आणि प्रवाह वाढवण्यासाठी किंवा कमी पाण्याचा दाब किंवा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे यासारख्या समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त पंप दिला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी समजा 3 एच-पीचा पंप आहे आणि 3 एच-पीचा पंप तुमचा बोरवेलमध्ये सोडल्यानंतर तुमच्या कमी दाबानं पाणी येत आहे. त्याच्यासाठी एक बूस्टर पंप तुम्हाला बसवता येतो आणि त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त किंमत भरावी लागते. अर्ज भरत असतानाच तुम्हाला इथं विचारलं जातं, की तुम्हाला बूस्टर पंप पाहिजे आहे का? मोनोपोलची उंची वाढवायची आहे का? असं विचारलं जातं. आता ज्या शेतकऱ्यांनी इथं येस केलेलं आहे, त्यांनाच पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन असं ऑप्शन दाखवत आहे. म्हणजे त्यांना याचे अतिरिक्त पैसे भरावे लागतील. आता ज्यांना हे बूस्टर पंप नको आहे, त्यांनी अर्ज भरत असतानाच एक काळजी घ्यायची आहे. इथं तुम्हाला मोनोपोलची उंची बदलायची आहे का? इथं नो करायचं आहे. आणि बूस्टर पंप हवा आहे का? इथं नो केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन करंट स्टेटस ज्यावेळेस तुम्ही कंपनी सिलेक्ट करताल, त्यावेळेस तुम्हाला ते पेंडिंग फॉर पेमेंट कन्फर्मेशन दाखवणार नाही. आता ज्या शेतकऱ्यांनी इथं येस केलेलं आहे आणि ज्यांना त्यांच्या अर्जामध्ये ॲप्लिकेशन करंट पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन असं दाखवत आहे, त्यांनी काय करायचं आहे? म्हणजे याचं सोल्युशन काय असणार आहे? तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही जो काही वेंडर निवडलेला आहे, कंपनी निवडलेली आहे, त्यांच्या कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्हाला बूस्टर पंप हवा आहे का नाही? जर बूस्टर पंप तुम्हाला हवा असेल, तर त्या कंपनीला तुम्हाला अतिरिक्त पेमेंट करावं लागेल. जो काही तुम्ही बूस्टर पंप निवडला आहे, त्याचं पेमेंट तुम्हाला त्या कंपनीला करावे लागेल. त्यावेळेसच तुमचं करंट स्टेटस जे आहे ते चेंज होणार आहे. आणि जर तुमच्याकडे चुकून अर्ज भरत असताना बूस्टर पंप येस झाला असेल किंवा मोनोपोलची उंची वाढवण्यासाठी येस झाली असेल, तर तुम्ही कंपनीला सांगायचं आहे, की आम्हाला बूस्टर पंप नको आहे किंवा मोनोपोलची उंची आम्हाला वाढवायची नाही. ते तुम्हाला कॅन्सल करायचं आहे. कॅन्सल केल्यानंतरच तुमचं जे काही रेग्युलर पेमेंट असेल, ते पेमेंट भरणा केल्यानंतर तुमचं करंट स्टेटस चेंज होईल. यासाठी तुम्हाला महावितरणकडे एक अर्ज द्यावा लागेल. तसेच जी कंपनी निवडली आहे, त्यांच्या कस्टमर केअरशी किंवा जिल्हा, तालुका प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला त्यांना सांगायचं आहे, की आम्हाला बूस्टर पंप नको आहे. आम्हाला मोनोपोलची उंची वाढवायची नाही.
असं केल्यानंतरच तुमचं ॲप्लिकेशन करंट स्टेटस चेंज होऊ शकतं. तोपर्यंत तुम्हाला हे ॲप्लिकेशन करंट स्टेटस चेंज होणार नाही. एकतर तुम्हाला त्या बूस्टर पंपाचे अतिरिक्त पैसे भरावे लागतील किंवा तो बूस्टर पंप कॅन्सल करावा लागेल. हे तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. आणि अर्ज भरत असताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही नवीन अर्ज भरत असाल, तर तुम्हाला बूस्टर पंप नो करायचा आहे. मोनोपोलची उंची वाढवायची आहे का? तेथे तुम्हाला नो करायचं आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करून तिथेही तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.